गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. परवेज सर, आर्किटेक्ट परवेज जमादार. मी तुमच्याकडे तुम्ही मला वेळ दिलात आणि त्या वेळेसाठी मी तुमचा खूप ऋणी आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला तुमची सक्सेस स्टोरी ऐकायची आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारेन की तुम्ही कुठे जन्मला, तुमचं स्कूलिंग कुठे झालं आणि कॉलेज शिक्षण कुठे झालं? स्कूल जे आहे, स्कूल मी हिंदी मीडियमनी माझं एज्युकेशन झालं आहे आणि मी हिंदी माध्यमिक विद्यालय म्हणून आहे इकडे गोलीवर मैदानला. तिकडे मी 10वी झालं माझं. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी मी मौलजना स्कूल तिकडे मी केलं, सायन्स विथ टेक्निकल. त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर मग मी आर्किटेक्चरला गेलो आणि आर्किटेक्चर मी बिजापूरवरनं केलं. बिजापूरमध्ये कॉलेज होतं, नवीन कॉलेज होतं. तर त्या कॉलेजला मी गेलो आणि तिकडे माझं म्हणजे आर्किटेक्चरचा कोर्स झालेला आहे. तो कम्प्लीट केल्यानंतर मग मी परत पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मग सहजिक काही बाबा जॉब करावं लागलं. एक 4-5 वर्ष जॉब केलं आणि त्याच्यानंतर मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. तुम्ही पुण्यात जेव्हा आले ते म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे याचा अर्थ तुम्ही पुण्यातच शिक्षण घेतलंय सगळं? पुण्यातच शिक्षण. तुमचे आई वडील काय करायचे? माझे आई तर हाऊसवाईफ आहे आणि वडील माझे महानगरपालिकेत शिक्षक होते. अच्छा. हां, महानगरपालिकेत शिक्षक होते आणि ते प्रिन्सिपल म्हणून ते रिटायर्ड झालेत. ओके. आणि वडील शिक्षक असल्यामुळे एज्युकेशन सगळं एकदम व्यवस्थित झालं. घरामध्ये चांगलं वातावरण होतं. मग जेव्हा तुम्ही पुण्यात आलात तेव्हा पुण्यात काय पहिल्यांदी सुरुवात नोकरी केली? कुठे कुठे नोकरी केली? मी कॉलेजवरनं म्हणजे बिजापूरवरनं आल्यानंतर जॉब केला स्पेसमध्ये, स्पेस डिझायनर सिंडिकेटमध्ये. मी तिकडे जॉबला होतो. तिकडे मला वाटतं एक 6-7 महिने मी काम केलं. त्याच्यानंतर मग मी DS कुलकर्णीकडे लागलो. तिकडे माझे मित्र होते, सिनियर मित्र शशांक वैद्य म्हणून. त्यांच्याबरोबर मी DS कुलकर्णीच्या ऑफिसमध्ये मी काम करायला. तिकडे मला वाटतं 2-1 वर्ष मी काढलं. त्याच्यानंतर मग सुभाष शहामध्ये मी प्रॅक्टिस केली आणि सुभाष शहामध्ये मला शिकायला मिळालं. कारण सुभाष शहा ही अशी ऑर्गनाईज होती, कंपनी आहे की तिकडे तुम्हाला डायरेक्ट क्लायंटशी अप्रोच आणि क्लायंटबरोबर डील करणं, तुम्ही मीटिंग करू शकता, साईट व्हिजिट करू शकता, कॉर्पोरेशन करू शकता, हे फ्रीडम सुभाष शहामध्ये होतं. आणि त्यामुळे ते सुभाष शहामध्ये शिकायला फार चांगलं मिळालं आणि जवळपास 3-1 वर्ष मी सुभाष शहामध्ये काम केलं. त्याच्यानंतर मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. ओके. तुम्हाला कधी वाटलं की आपण आता आपलं स्वतःचं काम सुरू करायला पाहिजे? म्हणजे असं काय गोष्ट घडली की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की आता आपण स्वतःची बिझनेस सुरू केला पाहिजे? म्हणजे सुभाष शहामध्ये काम केल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला मला की बाबा आपण आता काही करू शकतो. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की आता माझा मित्र एक आहे सुभाष साकला म्हणून, ते स्वतः बिल्डर होते त्यावेळेस. तर त्यांनी मला पहिला प्रोजेक्ट दिला. तो प्रोजेक्ट माझा चाकणमधला होता. चाकणमध्ये मी तो प्रोजेक्ट केला. 8 बिल्डिंगचा प्रोजेक्ट होता आणि तो तिकडनं माझी सुरुवात झालेली आहे. ते पहिला प्रोजेक्ट मी केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू त्याच्या कंपनीमध्येच मी काम करत राहिलो आणि त्यांनी मला मग स्वतःचं ऑफिस दिला. तो ऑफिस इकडे स्वारगेटला होतं माझं. शास्त्री कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून बिल्डिंग आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचो. मी एकटा होतो आणि त्यावेळेस मी ते काम सुरू केलं आणि हळूहळू काम वाढत गेलं. म्हणजे तुम्ही त्यावेळेला सर्व एकटेच बघायचं? एकटे म्हणजे ऑफिस बॉय तुम्ही, तुम्ही मालक आहे, तुम्ही आर्किटेक्ट, तुम्ही. आणि याच्यामध्ये बेसिक मला असं आठवलं म्हणून सांगतो आता की माझं इन्स्पिरेशन काय होतं की माझे वडील शिक्षक होते आणि आम्ही राहायला कोंडव्याला आहे. तर कोंडव्यामध्ये कौसरबाग सोसायटीमधून एक सोसायटी आहे. तर त्या बिल्डिंग तिकडे डेव्हलपमेंट चालू होती आणि मी जस्ट ते प्रॅक्टिस सुरू केली होती आणि तिकडे बॉम्बेचे बिल्डर होते. डोमस इंडिया म्हणून बिल्डर कन्स्ट्रक्शन फर्म होती. ती फर्म तिकडे आमच्या सोसायटीमध्ये काम करत होती. तर तो बिल्डर जो आहे डोमस इंडिया, जमशेद अली सय्यद म्हणून होते. तर ते जे आहे ते आठवड्यातनं 1दा किंवा 2दा पुण्यात यायचे आणि त्यांना भेटायला लोक बरीच थांबायची. बाबा आता हा बिल्डर येणार आहे, आपण त्यांना भेटू किंवा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर आम्ही तिकडे सोसायटीमध्ये थांबलो होतो, मी आणि वडील. आणि ते बिल्डर साहजिक ते आठवड्यातनं 1-2दा येतात. तर ते आल्यानंतर मग बरीच गर्दी होती. आम्ही वाट बघत होतो की बाबा आता आम्हाला ते
कधी भेटणार. आम्ही 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, आम्ही थांबलो. आणि त्यांचे ते सगळं मीटिंगमध्येच होते. बरेचशी त्यांची कामं होती, ते त्याच्यामध्ये बिझी होते. पण 2-2.5 तासानंतर ते ऑफिसमधनं बाहेर आले. तर माझ्या वडिलांना म्हणजे ॲक्च्युली वडिलांना ते ओळख त्यांची चांगली होती. म्हणून वडील पुढे गेले आणि त्यांना म्हणाले की हा माझा मुलगा आर्किटेक्ट आहे आणि याला तुम्ही काम द्या. आणि तो माणूस इतका बिझी होता की तो त्याच्यात ॲक्च्युली गुंगीमध्ये होता आणि तो असं पुढे जात होता, पुढे जात होता आणि माझे वडील आणि मी त्यांच्या मागे जात होतो. तर मला इतकं वाईट वाटलं ते. मला असं वाटलं की राव माझे वडील माझ्याकरता बघा काय करताय ते, आणि त्याच्या मागे जाऊन ते सांगतात की बाबा यांना काम द्या तुम्ही, आणि तो इग्नोर म्हणजे त्याला भरपूर काम होतं, तो पुढे जात होता. तर मला ते एकदम खटकलं. मला म्हणलं नाही आता मला तिकडे थोडंसं ते एकदम असं फील झालं की नाही आता आपल्याला काहीतरी करायचंच आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर ते बघितलं मी, ते भाव, ते मला फार वाईट वाटलं. आणि त्याच्यानंतर माझ्या मनात आलं की नाही आता आपल्याला काहीतरी करायचंच आहे. आणि म्हणून मी त्या दिवसापासून जे स्ट्रगल चालू केलं ते माझं आजपर्यंत स्ट्रगल. ग्रेट. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रसंगाने इन्स्पायर झाला. हां, इन्स्पायर झालो. आणि तुम्ही त्या दिवशी ॲक्टिवेट झालात आणि देन यू स्टार्टेड फायटिंग फॉर युअर करिअर अँड अचीव नाव पिनॅकल. आणि ते बेसिकली ते शिक्षक होते. आणि शिक्षकच्या मनात जे असतं ना, म्हणजे शिक्षक आहे आणि त्यांच्या मुलांनी शिकावं, पुढे जावं, ते प्रत्येक शिक्षक मध्ये ते इन्स्पिरेशन असतं. आणि ते मला फारच ॲक्च्युली हे झालं. मी सुरुवातीला एवढं सिरियसली घेतलं नव्हतं, पण या इन्सिडेंट नंतर मी एकदम सिरियसली घेतलं. आणि मी स्वतः म्हणजे सगळी धावपळ मी स्वतःच केली. मी एकटाच होतो, माझा कुठलाही पार्टनर नाही, माझा कुठलाही हे नाही. मी स्वतः कॉर्पोरेशन बघायचो, ड्रॉइंग बघायचो, साईट बघायचो, आणि सगळे करत मी आता इथपर्यंत आलो. येस. मग तुम्ही स्वारगेटच्या ऑफिस नंतर पुढचं ऑफिस तुम्ही कुठे घेतलं? आता स्वारगेटचं ऑफिसमध्ये तर मी माझा जो मित्र आहे सुभाष सांगला, त्यांच्या ऑफिसमध्ये मी बसायचो. मी त्यांचं ऑफिस वापरायचो, त्यांची लाईट, टेलिफोन वगैरे काय सगळं वापरायचो. आणि सगळं फ्रीमध्ये होतं. मला तिकडे काय खर्च करावं लागत नव्हता. त्याच्यानंतर मी इकडे म्हणजे MG रोडला ऑफिस बुक केलं की बाबा आता आपलं स्वतःचं आपण ऑफिस करावं. म्हणून इकडे भारत आर्केड म्हणून बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये मी 3ऱ्या मजल्यावरती ऑफिस बुक केला. आणि मग हे ऑफिस मी परचेस केल्यानंतर इकडे शिफ्ट झाल्यानंतर मी माझी कामं तर चालूच होती. आणि इकडे आल्यानंतर मग प्रोग्रेस वगैरे सगळं व्यवस्थित झालं. स्टाफ आहे, प्रॅक्टिस आहे, सगळं सिरियसली मी काम करतो. तुम्ही आता ह्या व्यवसायात किती वर्ष आहात? आता मला जवळजवळ 23 वर्ष झाली या लाईनमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून 1900? हां, म्हणजे 92 मी सुरू केले. 92-93 मी बिझनेस सुरू केले. आता मग तुम्ही जेव्हा स्वारगेटला एकटे होतात, तर आज तुम्ही जेव्हा आता इथे MG रोडला तुमचं ऑफिस आहे, इट्स अ व्हेरी प्राईम लोकेशन. तर आज ते तुमचं किती स्क्वेअर फीट ऑफिस आहे आणि तुमच्याकडे किती एम्प्लॉईज आहेत? नाही, माझं हा ऑफिस ऑलमोस्ट म्हणजे 2000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे माझं. आणि माझ्याकडे 20 लोक काम करत आहेत. आर्किटेक्ट्स? हां, 20 लोक म्हणजे ड्राफ्ट्समॅन प्लस आर्किटेक्ट्स असे मिळून आहे सगळे. हां. सुरुवातीला तुम्ही जेव्हा ड्रॉइंग्स करायचे तेव्हा हाताने करायचे, मॅन्युअली करायचे का कम्प्युटर्सवर करायचे? नाही, सुरुवातीला तर सगळं मॅन्युअलच होतं, कम्प्युटर तर काय नव्हताच. म्हणजे शास्त्री कमर्शियल कॉम्प्लेक्समधनं काम केलं, तिकडे सगळं मॅन्युअलीच काम होतं. तिकडनं इकडे शिफ्ट झाल्यानंतर मग कम्प्युटरचं ते सगळं सुरू झालं. आणि कम्प्युटरवर सुरू असताना मग इकडे आल्यावरती मग कम्प्युटर सुरू केलं. आणि कम्प्युटर सुरू केलं म्हणजे पहिली पायरी सुनील कदम होते. मग तिकडनं आम्ही सुरू केलं काम ते. म्हणजे तुम्हाला कॅडलाईन इंडिया म्हणायचं? हां, कॅडलाईन इंडिया म्हणायचं. येस. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये, तुम्हाला चेंज करावासा का वाटला? म्हणजे तुम्ही हाताने काम करत होता, पूर्वी सगळे लोक आर्किटेक्ट हातानेच काम करायचे, मग तुम्हाला तो टेक्नॉलॉजीमध्ये चेंज करावासा का वाटला? तुम्हाला काय वाटलं आपण कम्प्युटरवर जा? नाही, कम्प्युटरमध्ये कसं आहे, कम्प्युटरमध्ये तुम्ही काम पण फास्ट करू शकता, परफेक्शन असतं. म्हणजे मॅन्युअली काम करताना जे परफेक्शन आहे ते कम्प्युटरवर काम करताना ते जास्त परफेक्शन असतं. कारण सगळं ते सॉफ्टवेअर आहे, त्याचे कॅल्क्युलेशन्स आहे, सेंटर लाईन आहे, वर्किंग ड्रॉइंग आहे, ते सगळे ॲटोमॅटिक ते सॉफ्टवेअरमुळे होतं. त्यामुळे काम ते फास्ट होतं आणि परफेक्ट काम होतं. आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युली कॉर्पोरेशननी पण ते सगळं ऑनलाईन सिस्टम वगैरे सुरू केली, तर ते पण कम्प्युटर असल्यामुळे आम्हाला ते ऑनलाईनशी कनेक्ट करता आलं पटकन.
त्यामुळे आमचं काम एकदम परफेक्ट व्हायला लागलं आणि फास्ट व्हायला लागलं. आणि तुम्ही आत्ता ॲज अ आर्किटेक्ट कोणती सॉफ्टवेअर्स वापरता जी की तुम्हाला उपयोगी पडतात आणि त्याच्यातनं काय काय फायदा होतो? आता सॉफ्टवेअरबद्दल जे आहे, माझ्याकडे इम्रान म्हणून माझा बहिणीचा मुलगा आहे, तो सगळं बघतो. तर याच्यामध्ये डिटेल तुम्हाला तोच सांगू शकतो. फाईन, नो डाऊट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक तर गोष्ट अशी जाणवली की मॅन्युअल ड्रॉइंग आणि टेक्नॉलॉजिकल ड्रॉइंग ह्याच्यात फरक नक्कीच आहे. नक्की. आणि तो माणसाने अडॉप्ट केलाच पाहिजे. हो. तर इथून पुढे जे मुले आता आर्किटेक्ट वगैरे होत आहेत किंवा त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी काय काय केलं पाहिजे आर्किटेक्ट होता? नाही, त्यांनी जे आहे त्यांनी कोर्स करताना ॲक्च्युली वेगळं थोडंसं ऑफिस कुठेतरी पार्ट टाईम जॉईन करून थोडंसं प्रॅक्टिस करायला पाहिजे. साईटवर जायला पाहिजे. त्यांनी साईटवरती जे आहे नॉलेज, आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर स्वतःमध्ये कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर मला वाटतं आता कम्प्युटर नाही आहे, थर्ड इयरपासून कम्प्युटर सुरू केलेलं आहे. थर्ड इयरपासून तुम्ही कम्प्युटर सुरू करून ते 3D वगैरे जे आहे ते सगळं तुम्ही ते अप्राईज करायलाच पाहिजे. आणि व्यवस्थित ते एकदा कॉन्फिडेंट आलं की मला नाही वाटत काय प्रॉब्लेम होईल त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आर्किटेक्ट जो आहे तो आता विथ फुली कम्प्युटर इक्विप्डच असला पाहिजे आणि त्याला त्या प्रकारची कामं करता यायला पाहिजेत. हो, 100%. कारण ड्रॉइंग्स जे आहे, ड्रॉइंग्स आता कसं आहे की बाबा मॅन्युअली करा तो जमाना आता गेला आणि आता आपण कम्प्युटरवर आहे. तर क्लायंटला पण तेवढी फास्ट आणि परफेक्शन लागतं. ड्रॉइंग्स त्यांना पण पटपट द्यावं लागतात आणि ते पण एक ड्रॉइंग नसतं, त्याच्यामध्ये बरेच ड्रॉइंग्स आहेत. म्हणजे 100 ड्रॉइंग असतात त्याच्यामध्ये. तर सगळं ते कम्प्युटरवरती फास्ट होतं आणि परफेक्ट होतं. ओके. तुमच्याकडे कोणी अशी फ्रीलान्सर म्हणून काम करतात का किंवा तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना काही काम देता का? नाही, आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे. आमच्याकडे स्टाफ आहे आमचा आणि आम्ही स्टाफकडनंच काम करून घेतो. मध्ये आम्ही हे ट्राय केलं होतं की बाबा बाहेर काम द्यावं आणि ते काम करून घ्यावं, पण ते त्याच्यामध्ये समजा काही पुढे मागे असेल तर परत त्यांना बोलवा आणि करून घ्या, त्याच्यामध्ये टाईम फार वेस्ट होतो. त्यामुळे आम्ही ते बंद केलं आणि 100% आता ऑफिसमध्येच आम्ही काम. तुमचं सेल्फ सफिशियंट? सेल्फ एकदम सेल्फ. हां, व्हेरी गुड. तुम्ही आता एवढं सगळं आम्हाला तुमची सक्सेस स्टोरी पण सांगितली. मी एक शेवटच आता तुम्हाला सांगेन की आता हे जे नवीन आर्किटेक्ट जे शिकत आहेत किंवा बाहेर पडणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या? नाही, ॲज अन आर्किटेक्ट तुम्हाला फार सिरियसली वर्किंग करावं लागेल. माझं असं म्हणणं आहे की समजा तुम्हाला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट असेल तरच ही फील्ड तुम्ही चॉईस करायला पाहिजे. माझं तर असं ठाम मत आहे की तुम्हाला या लाईनमध्ये इंटरेस्ट आहे तरच तुम्ही या लाईनमध्ये या आणि मग काम करा. कारण याच्यामध्ये एकतर कोर्स 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यानंतर मग तुमची स्वतःची जी आहे मग तुम्हाला एक्सपिरियन्स करता दुसऱ्या आर्किटेक्टकडे काम करावं लागतं 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस आहे. तर हे सगळं म्हणजे 7-8 वर्ष आपण जे घालवतो आयुष्यामधलं ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्हाला सेल्फ इंटरेस्ट पाहिजे आणि इंटरेस्ट असेल तर हे जॉब तर म्हणजे नथिंग लाईक इट आहे. हे बेसिकली व्हाईट कलर जॉब आहे. त्याच्यामध्ये रिस्पेक्ट एकदम वेगळंच रिस्पेक्ट आहे याला आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं माणसाला की बाबा आपण जे काम केलं आहे ते आज आपण लोकांना दाखवू शकतो की बाबा हे माझे प्रोजेक्ट्स आहेत आणि हे मी काम केलेलं आहे. आर्किटेक्चर फील्डला फ्युचर कसं आहे आणि त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत? नाही, फ्युचर तर एकदम भक्कम आहे त्याला. म्हणजे फ्युचर इतकं मोठं आहे त्याला, म्हणजे दिवसेंदिवस हे सगळं वाढतच जाणार. आर्किटेक्ट शिवाय कोणी म्हणजे ॲक्च्युली नीट प्लॅनिंग जे आहे म्हणजे आपण तर ॲक्च्युली शहर बसवतो प्लॅनिंगमध्ये आणि प्लॅनिंग रोडचे प्लॅनिंग आहे, रिझर्वेशनचे प्लॅनिंग आहे आणि आता कॉर्पोरेशनमध्ये पण आमचा स्टाफ आहे म्हणजे आर्किटेक्चर डिपार्टमेंट आहे की बाबा तिकडे डेव्हलपमेंटची कामं पण होतात. तर हे तर फार इंटरेस्टिंग जॉब आहे. मग तिकडे पण आता तुमचं नवीन DP जे तयार होतोय ते पण कॉर्पोरेशनमध्ये जो आहे हॉल आहे तर तिकडे सॉफ्टवेअरचे लोक बसून काम करतात. म्हणजे तिकडे जे आहे ते कॉर्पोरेशनचा स्टाफ नाही आहे, तिकडे वेगळं स्टाफ त्यांनी सॉफ्टवेअरचं मागितलेलं आहे आणि ते बसूनचे ड्राफ्टिंग आणि सगळं ते फायनल करतात. मग आता जे फ्युचर चॅलेंजेस काय असू शकतात ह्या फील्डचे? नाही, फ्युचर चॅलेंजेस म्हणजे आपण त्याला फेस करतोच आहे आता. म्हणजे फ्युचर जे आहे जे आपल्याला प्रॉब्लेम येतात ते आम्ही सॉल्व्ह तर करतच आहे. तर त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये मला नाही वाटते अपग्रेडेशन त्याचा होत राहील. म्हणजे ते आता आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आपल्याला आत्ता माहीत नाही, पण आता जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही कम्प्युटरमुळे सॉल्व्ह करतोच आहे. आता हे जे स्मार्ट सिटी हा जो गव्हर्नमेंटने आत्ता काहीतरी प्रोग्राम राबवलेला आहे
तर त्याचा ॲक्च्युली तुम्ही काही त्याच्यावर प्रकाश टाकू नाही, शकता? ते तर फार बेस्ट आहे ॲक्च्युली. स्मार्ट सिटीमध्ये ते प्लॅनिंग जे आहे त्यांचे जे पॉईंट्स आहेत ते सगळं व्हेरीफाय करून तर आपण त्याप्रमाणे स्मार्ट सिटीप्रमाणे ते डेव्हलपमेंट केलं तर मग तर ते नथिंग लाईक इट. ते तर काय आहे, म्हणजे ते तर बेसिकली करायलाच पाहिजे. पण मग स्मार्ट सिटी म्हणजे काय ॲक्च्युली, म्हणजे लोकांसाठी काय, म्हणजे नाही. आत्ताची सिटी आणि पुढे होणारी स्मार्ट सिटी याच्यात फरक काय? नाही, त्याच्यामध्ये मेट्रोचं पण ते इन्कॉर्पोरेशन केलेलं आहे, रोडचं अलाइनमेंट आहे आणि आपले जे पार्किंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर लँडस्केपिंगचे जे विषय आहेत ज्या रोडवरती लँडस्केपिंग व्यवस्थित नाही आहे किंवा थोडंसं आपल्याला ते मोठे रोड वगैरे करावं लागतात तर ते सगळं प्लॅनिंग स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला करता येईल. ओके, फाईन. आता मला फक्त कॅडलाईन इंडियाबद्दल आपलं काय मत? कॅडलाईन इंडिया म्हणजे मी तर माझी सुरुवात म्हणजे कॅडलाईनपासूनच केली आहे आणि सुनील कदम हे माझे ॲक्च्युली सुभाषमध्ये असताना माझे मित्र आहेत आणि त्यांनी कॅडलाईन सुरू केलं तर त्यांच्या गायडन्समध्येच आत्तापर्यंत आमचं काम चालू आहे. आणि कुठलेही काही प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर आम्ही सुनीलला विचारल्याशिवाय राहत नाही आणि त्यांनी पटकन मला सगळे ते सोल्युशन दिलेले आहेत. आणि आमचं जे ऑफिसमध्ये जे काम आहे ते सगळं आहे ते सुनीलनेच पाठवलेलं आहे आणि त्याच्या सुपरविजनमध्ये हे आमचं काम चालू आहे. थँक्यू. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कॅडलाईनने म्हणजे एकदम 25 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे सगळं आणि त्यांनी मेहनत आणि माझा ॲक्च्युली तो कलिग आहे असं म्हणायला पाहिजे मला, कारण आम्ही दोन्ही बरोबर सुभाषमध्ये कामाला होतो. थँक्यू आर्किटेक्ट परवेज सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू. थँक्यू.